फुलसावंगी येथे भव्य शंकरपटाचं आयोजन। शेतकरी बैलगाडा संघटना फुलसावंगी यांच्या वतीनं क गट एक दिवसीय भव्य शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं। तब्बल 44 वर्षांनंतर पुन्हा फुलसावंगीच्या धर्तीवर धावले सर्जा राजा। सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते रिबीन कापून बैलगाडा शर्यतीला सुरुवात करण्यात आली। 1 लाख रुपयांच्या बक्षिसाची जंगी लूट या बैलगाडा शर्यती दरम्यान करण्यात आली। वरोडी येथील लक्षा शंभू ठरले पहिल्या पुरस्काराचे मानकरी। महागाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या फुलसावंगी शहरामध्ये 44 वर्षांनंतर भव्य अशा बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये जवळपास 1 लाख रुपयांच्या बक्षिसांचं वितरण विजेत्या बैलगाडा शर्यत धारकांना करण्यात आलं। फुलसावंगी येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैलगाडा शर्यतीला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला असून यामध्ये मोठ्या संख्येनं बैलगाडा शर्यत धारकांनी भाग घेतला होता। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिनेश नाईक, बाबूराव हडगिरे, कुणाल नाईक, जानी नवाब, डॉक्टर आमले साहेब, इक्बाल पठाण, अनिल राठोड, गणेश भगत, आरिफ लाला हे उपस्थित होते। बंटी वडगिरे, मयूर शेळके, अक्षय शेळके, रफिक शेख यांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं। बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी फुलसावंगी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी आणि बैलगाडा शर्यत प्रेमींनी मोठ्या संख्येनं आपली उपस्थिती दर्शवली होती। सचिन उबाळे, महागाव। माझं नाव श्याम अशोक राठोड। मी शंकरपटामध्ये शंकरपट घड्याळ चालक म्हणून काम पाहतो। या ठिकाणी फुलसावंगी नगरीमध्ये जवळपास 44 वर्षाच्या नंतर म्हणते शेतकरी राजाचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि सुंदर भरपूर अशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे। जवळपास 100 ते 125 गाड्या या ठिकाणी बैलजोडे आलेले आहेत आणि सुंदर असा शंकरपट हे होणार आहे फुलसावंगी नगरीमध्ये। खूप दिवसानंतर या शंकरपटाचं आयोजन आणि शेतकऱ्याचं सुंदर या ठिकाणी सहकार्य मिळालेलं आहे आणि शंकरपट सोहळा म्हणजे शेतकरी राजाचा सोहळा असते, खास कास्तकाराच्या मनोरंजनासाठी असते। या ठिकाणी या शंकरपट क्षेत्राला 10 वर्ष काळिमा लागली होती। प्राणीमित्रांनी याच्यावर बंदी आणली होती 10 वर्ष, पण काही शंकरपट प्रेमींनी आपल्या स्वखर्चाने प्रयत्न करून माननीय उच्च न्यायालयात जाऊन या शंकरपट क्षेत्रावरील बंदी हटवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला यशसुद्धा आलेलं आहे आणि सुंदर आणि नियमाप्रमाणे शासनाने आणलेल्या नियमाप्रमाणे शंकरपट सध्या सुरू आहे। मी अक्षय सुनील पांडव पुसदवरून आलो पट बघायला फुलसावंगीला। चांगल्या प्रकारचं नियोजन केलं यांनी आणि शेतकरी राजाचा हा चांगला एक प्रतिसाद शंकरपट म्हणजे। नमस्कार, आज आपण पाहू शकता की महागाव तालुक्यातील सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या फुलसावंगी शहरामध्ये आहोत। बैलगाडा शर्यतीचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे। जवळपास तब्बल 44 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर फुलसावंगीमध्ये बैलगाडा शर्यत म्हणजे शंकरपटाचं जे आहे जंगी आयोजन करण्यात आलेलं आहे। आयोजक आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगसाल, कसा प्रतिसाद आहे आणि किती वर्षानंतर पट तुम्ही चालू केला, काय यामागचं कारण आहे? फुलसावंगी येथे मागील 44 वर्षा अगोदर फुलसावंगी येथे शंकरपटाचं आयोजन केलं होतं आणि ते बंदी असल्यामुळे ते काम काही रखडल्या गेलं होतं। आज ह्या सरकारद्वारे हे बंदी हटवल्या गेली म्हणून फुलसावंगी येथे 44 वर्षानंतर आज प्रथमच फुलसावंगी किती जोड्या सहभागी होणार आहेत? कमीत कमी 100 जोड्या इथं फुलसावंगी येथे सहभागी होतील आणि अशी शेतकऱ्याच्या वतीने सगळा प्रतिसाद आहे आणि अपेक्षा बी आहे। बैलजोडी तिकडे साईडला आलेली आहेत। बक्षिसाचं लीट आहे आणि किती बक्षीस? 1 लाख रुपयाची इथं जंगी लूट काही आयोजित केलेली आहे। किती दिवस चालतील? एक कार्यक्रम आजच्या दिवसच आहे आणि एका दिवसाचा हा शो आहे। एकंदरीत वातावरण कसं वाटतं? एकंदरीत वातावरण अतिशय सुंदर आहे। शेतकरी प्रतिसाद काही चांगला देत आहे। सर्व इथं पाण्याची सुविधा, लोकांना पिण्याची सुविधा इथं उपलब्ध आहे। नक्कीच आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात बैलजोडा शर्यतीचे जे लोक आहेत इथं जमलेले आहेत। अतिशय चांगला जे प्रतिसाद आहे ते बैलगाड्याच्या यांच्या माध्यमातून इथं मिळताना पाहता आणि 44 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर फुलसावंगी शहरामध्ये पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत चालू झालेली आहे। सरकारने काही नियम आणि अटीच्या धर्तीवर त्या बैलगाडा शर्यतीला जी आहे परवानगी दिलेली आहे। मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, महागाव।